नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. आणि सध्या सगळ्यात जास्त चर्चा आहे ते बच्चूभाऊच्या आंदोलनाची संपण्याची. म्हणजे आंदोलन कसं संपलं किंवा आंदोलनामधल्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होणार आहेत, बच्चूभाऊंनी सरकारला नेमका काय अल्टिमेटम दिला आहे आणि हे आंदोलन यशस्वी झालं की नाही, आणि बच्चूभाऊंना जे करायचं होतं किंवा त्यांची जी प्रतिमा झाली होती गुवाहाटी मार्गे सत्तेत गेल्यामुळं ती प्रतिमा बदलली की नाही, अशा वेगवेगळ्या विषयावर चर्चा चालू आहे. पण या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की सध्या देवाभाऊंचं काम असं आहे महाराष्ट्रातल्या की ते एकाही नेत्याला वर येऊ देत नाहीत. त्याला आज कितीही जवळ केलं तरीसुद्धा त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये मात्र ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांची ती हातोटी अजूनपर्यंत कायम आहे. कारण या आंदोलनानंतर असं वाटलं होतं की बच्चूभाऊ नवी उभारी घेतील, शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नव्या उमेदीनं न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येतील. पण देवाभाऊंनी आंदोलन संपवण्याच्या म्हणजे आंदोलनाचं म्हणजे जे काही वाटाघाटी झाल्या किंवा जे काही शिष्टाचार असेल तो पूर्ण व्हायच्या आधी आंदोलन स्थगित करण्याच्या आदल्या दिवशी बरोबर एक वाक्य बोललं आणि त्या एका वाक्याने बच्चूभाऊंचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. बच्चूभाऊंना ना घरकाना घाटका ठेवलेला आहे. म्हणजे बच्चूभाऊचं तेलही गेलं आणि तुपही गेलं आणि हाती धुपाटणं आला अशी अवस्था करून टाकली. हे वाक्य नेमकं काय आहे आणि लोकांमध्ये काय संभ्रम पसरवल्या गेला ते सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचं आहे. आणि बच्चूभाऊचं याच्यामध्ये काय नुकसान आहे आणि शेतकऱ्याचं सर्वसामान्यांचं काय नुकसान आहे ते सगळं सांगणार आहे. देवाभाऊंनी नेमका कार्यक्रम कसा केला, म्हणजे एका वाक्यात एखाद्याचा कसा कार्यक्रम केला जाऊ शकतो, आयुष्यभराचं एखाद्याचं नाव कसं धुळीत मिसळवता येतं ते कसं ते तुम्हाला मी सांगणार आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाची विनंती आहे तुम्हाला की इथं सर्वसामान्य लोकांना, जे कोणी सर्वसामान्य लोक असतील, गोरगरीब असतील, यांना मोठं होऊ दिल्या जात नाही. हे महाराष्ट्राची नव्हे तर या भारताची आता खासियत झालेली आहे. सामान्य वर्गातून, सामान्य घरातून, सामान्य कुटुंबात जर कोणी वर जात असेल तर जी वरची फळी आहे नेत्यांची ती अशा लोकांना कायम डॉमिनेट करते, त्यांना कायम पाण्यात पाहते. आणि म्हणून तुमच्या लेकराबाळांचा जर समजा तुम्हाला उत्कर्ष करायचा असेल, त्यांचं भविष्य घडवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून शिक्षण त्यांना चांगल्या पद्धतीचं द्या, चांगल्या क्वालिटीचं द्या. शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर ठेवू नका. आणि त्यामुळंच आपलंसुद्धा या सगळ्या सामाजिक प्रबोधनाबरोबर काहीतरी देणं लागतं समाजाचं. म्हणून माझ्याकडून सुद्धा मी काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. ते एका सेकंदात तुम्हाला फक्त सांगणार, 2 सेकंदात, की बघा आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे प्ले स्टोरला. त्या प्ले स्टोर आता नुकतीच 15 जूनपासून नवोदयची बॅच सुरू झाली, नवोदय आणि स्कॉलरशिपची. त्याचबरोबर संपूर्ण इंग्रजी व्याकरणची सुद्धा बॅच आहे. त्याचबरोबर बेसिक गणिताची बॅच आज किंवा उद्यापासून चालू होईल. बेसिक गणित 5वी ते 12वी किंवा पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक जे असतील ते. आता कोणी म्हणाल सर तुम्ही ॲडव्हर्टाईज करून पैसे कमवायले का? तर बाळांनो, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, जे घरचे गोरगरीब आहेत, अशांसाठी फ्री बॅच सुद्धा आहे की ज्यांना तुम्हाला पैसे लागणार नाहीत. तुम्ही रेकॉर्डेड जे गेल्या वर्षीचे संपूर्ण व्हिडिओ ते टाकलेले आहेत, रेकॉर्डेड बॅच तुम्ही फ्री घेऊ शकता. काय 10-20 रुपये ॲपचा खर्च असेल तेवढाच असेल, बाकी कोणता 1 रुपया मला त्याच्यातला मिळत नाही. तर तुम्हाला पेड पाहिजे असेल लाईव्ह बॅचेस तर त्याही आहेत आणि फ्रीवाले आहेत, दोन्ही आहेत. 12,000 मुलं फ्रीची बॅच घेऊन शिकतायत. हे आपलं खूप मोठं कार्य आहे. ते आणखी पुढे जाऊन आणखी लोकांपर्यंत आपण पोहोचावं अशी अपेक्षा करूया. आणि आता बघूया बच्चूभाऊंचा गेम कसा झाला. तर बघा, हे बच्चूभाऊ सगळे डॉक्टर्स वगैरे तपासत आहेत. बच्चूभाऊ बसलेला एवढा मोठा जनप्रतिसाद आहे, एवढे लोक त्यांच्यासोबत उपोषणाला बसले. हा सगळा प्रतिसाद जो आहे तो वाढू नये आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नवीन नेता मिळू नये. कारण ऑलरेडी जेव्हा ते गुवाहाटी मार्गे सत्तेच्या दालनात गेले होते तेव्हा बच्चूभाऊचं नाव महाराष्ट्रभर खराब करण्यात आलं. बच्चूभाऊंनी स्वतः सांगितलं की मी जो गुवाहाटी मार्गे सत्तेच्या मार्गात आलो किंवा सत्तेच्या दालनात आलो तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये मला खोके किंवा गद्दार या शब्दानं ओळखलं जाते. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मला गद्दार म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ असा आहे की माझी जी प्रतिमा होती, एक प्रामाणिक नेता, शेतकऱ्यांसाठी लढणारा, अपंग व्यक्तींसाठी लढणारा, या सगळ्यांसाठी लढणारा म्हणून जी लढवय्या नेतृत्व होतं, जे कधीही कोणासमोर झुकत नाही, जे कोणाला घाबरत नाही आणि जे अत्यंत प्रामाणिक आहे, हे जी त्यांची प्रतिमा होती, ती प्रतिमा जी आहे ना ती त्या गुवाहाटी मार्गानं संपुष्टात आणली होती. आता ही गेलेली प्रतिमा, या प्रतिमेनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकानंतर बच्चूभाऊंचा झालेला सपशेल पराभव, या पराभवानंतर नवी उभारी घेऊन पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, अपंगांना काहीतरी नवं द्यावं, त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल करावा म्हणून बच्चूभाऊ पुन्हा एकदा उपोषणाला बसले. उपोषणाच्या मागण्यासुद्धा एकदम म्हणजे इतक्या सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या होत्या की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या घरकुलाची मागणी असेल, शेतकऱ्यांचा हमीभाव असेल, त्याचबरोबर कर्जमाफीचा मुद्दा असेल, असे वेगवेगळे मुद्दे होते. त्यानंतर बेरोजगारांचा मुद्दा असेल. हे सगळे मुद्दे अगदी परफेक्ट होते सर्वसामान्य गोरगरीब लोकांना न्याय देण्यासाठी. आणि असं वाटलं होतं की बच्चूभाऊ आता हे मिळवणारच. पण तेवढ्यामध्ये एक शिष्टमंडळ आलं आणि शिष्टमंडळाने बच्चूभाऊंशी चर्चा केली. बच्चूभाऊंनी त्यांना 2-3 महिन्याचा अवधी दिला. पण हे सगळं केल्यानंतर असं वाटलं होतं की बच्चूभाऊचं उपोषण किंवा आंदोलन यशस्वी पद्धतीनं संपेल किंवा संपलंय आणि आता या मागण्यांना काहीतरी रिस्पॉन्स मिळेल आणि बच्चूभाऊंचं नाव आणखी मोठं होईल आणि शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना एक नेता मिळेल. पण हे सगळं करण्यापूर्वी बच्चूभाऊंनी आदल्या दिवशी एक स्टेटमेंट दिलं. वाक्य एकच आहे,
पण त्या एका वाक्यात बच्चू कडूंचा सुपडा सापच करून टाकला त्यांनी. सुपडा साप म्हणजे बच्चू कडूंना कुठलंही ठेवलं नाही. म्हणजे बच्चू कडूंनी आंदोलन पुढे चालू ठेवलं असतं तरी फायदा झाला नसता आणि बंद केलं असतं तरी फायदा झाला नसता. शेतकऱ्यांचा नेता म्हणून किंवा अपंग व्यक्तींचे जे त्यांचं काम आहे किंवा ते दवाखान्याच्या संदर्भातलं जे काही त्यांचं काम आहे त्या कामाला तिलांजली देण्याचं आणि एका वाक्यात संपून टाकण्याचं काम देवाभाऊंनी परफेक्टरित्या केलेलं आहे. तर कसं केलं त्यांनी? पत्रकार परिषद घेतली आदल्या दिवशी. त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला, कोणीतरी विचारला की विचारायला लावला माहीत नाही. त्यांनी असं स्पष्ट सांगितलं, त्यांना प्रश्न विचारला होता की बच्चू कडूंचं आंदोलन चालू आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे? तर देवाभाऊ काय म्हणले? एका वाक्यात म्हणले, माझ्या एका फोनवर ते गुवाहाटीला गेले होते. बघा, माझ्या एका फोनवरती गुवाहाटीला गेले होते. त्यांनी वाक्य सोडून दिलं तिथून पुढे. त्याच्यामुळे बच्चू भाऊचा काही विषय नाही म्हणले, त्याच्यामुळे वाक्य सोडून दिले. याचा अर्थ जनतेमध्ये मेसेज काय गेला की बच्चू कडू हे देवाभाऊंच्या हातातलं बाहुलं आहे. त्यांनी उठ म्हणलं तर ते उठतात, बस म्हणलं तर बसतात. एका फोनमध्ये गुवाहाटीला जातात तर दुसऱ्या फोनमध्ये आंदोलनसुद्धा सोडू शकतात. आणि बरोबर परफेक्ट दुसऱ्या दिवशी बरोबर आंदोलन सुटलं. कारण यांनी तसं प्लॅनिंगच होतं की दुसऱ्या दिवशी आंदोलन सुटणार होतं, शिष्टमंडळ जाणार होतं, वाटाघाटी होणार होत्या, जे काय शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घ्यायचं होतं त्याच्याबद्दल काहीतरी दिवसाची मुदत मागणार होते. पण हे सगळं होताना हे जे आधीचं वाक्य बोललं, या वाक्यावरून लोकांच्या डोक्यात असं पक्क भिनवण्यात आलं की बच्चू कडू हा सर्वसामान्यांचा नेता नाही, बच्चू कडू हा अपंग लोकांचा नेता नाही, बच्चू कडू दिव्यांगांचा नेता नाही, बच्चू कडू हा गोरगरीब कष्टकरी बेरोजगारांचा कामकऱ्यांचा कोणाचाही नेता नाही, तर बच्चू कडू हा देवाभाऊचा नेता आहे. म्हणजे देवाभाऊनी एका फोनमध्ये देवाभाऊनी सांगितलं की ते ऐकणारा फक्त त्यांचा एक कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे बच्चू कडूला काही विशेष महत्त्व देऊ नका असं त्यांनी स्पष्टपणे त्या पत्रकार परिषदेतून अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलेलं आहे. म्हणजे बच्चू भाऊची आजपर्यंतची जी कामगिरी आहे किंवा जे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी ते लढलेले आहेत, ज्या पद्धतीने त्यांचं नाव आहे ते सगळं नाव एका वाक्यात धुळीस मिसळून टाकलं. ते वाक्य फक्त एवढंच होतं की बच्चू भाऊ माझ्या एका फोनवर गुवाहाटीला जातात. याचा अर्थ बच्चू भाऊ तुमच्या ताटाखालचं मांजर आहे. आणि इथं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आता सध्या हीच बोंब आहे की प्रत्येक उभा होणाऱ्या नेत्याला, सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या प्रत्येक नेत्याला संपवण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे. जसं जरांगे पाटील असतील, बच्चू कडू असतील, कोणीही असू द्या, तुम्ही धनंजय मुंडेचे नाव घ्या, तुम्ही काय हरकत नाही. तुम्हाला बघा, आज तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो की बीजेपीमध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये आता सध्या देवाभाऊ नंतर मुख्यमंत्री पदाचा कोण उमेदवार आहे? तुमच्या डोळ्यासमोर नाव सुद्धा येणार नाही, एकाही माणसाचं नाव घेऊ शकणार नाही तुम्ही. एकही तुम्हाला त्या तोडीचा नेता वाटणार नाही की ज्याचा महाराष्ट्रावर प्रभाव आहे. इथं नेते संपवले जातात, घडवले जात नाहीत. आणि दुसऱ्या विरोधी पक्षाचं तर नावच घ्यायचं काम नाही. विरोधी पक्षातले आहेत नाही तेवढे सगळे नेते त्यांच्याच आहेत. आता विरोधी पक्षच उरला नाही. म्हणजे विरोधी पक्षातले जाऊन सुद्धा जे शंकरराव चव्हाणांसारखा एक या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस आज त्याला कुत्रं ओळखत नाही आहे, अशी कंडिशन झालेली आहे. म्हणजे एवढ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला बीजेपीत गेल्यानंतर काय अवस्था असेल, तर इथं कार्यकर्ते भेटायला सुद्धा येत नाही त्यांना नांदेडला घरी. म्हणजे इतकी बेकार कंडिशन झालेली आहे. इथले नेते संपवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम देवाची काठी करत आहे. आणि देवाच्या काठीला तोड नाही. कोणाला कसं संपवायचं आणि किती वेळात आणि किती शब्दात संपवायचं हे कोणी देवाच्या काठीकडून शिकलं पाहिजे. जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर ATM गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि परत एकदा सांगतोय की तुमच्या घरात जर 3री 4थी 5वीची मुलं असतील किंवा बेसिक गणित किंवा ज्यांना गणित किंवा इंग्रजी चांगलं शिकायचं, त्यांनी ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या, बॅचेस घ्या आणि चांगला अभ्यास करा. धन्यवाद.